नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पावभाजीची रेसिपी बनवत आहोत नाताळानिमित्ताने. बघा आपण बटाटे घेतलेत, टमॅटो घेतलेत, हिरवे वाटाणे, गाजर आहे. पावभाजी थंडीमध्ये आपण ही रेसिपी बनवत आहोत. खूप छान अशी एकदम सोपी रेसिपी आहे. त्यासाठी मी बटाटे घेतलेत, एकदम साल वगैरे काढून घेतलेत आणि एका बटाट्याचे 4 तुकडे केलेत. गाजरसुद्धा घेतले, त्याचे पण साल काढून घेतलेत. वाटाणे घेतलेत हिरवे, 150 ग्राम हे वाटाणे आहेत. 4-5 असे लाल टमॅटो आहेत. आता गाजर, वाटाणा आणि टमॅटोचं खूप असं सीझन आणि स्वस्त आहेत. आपण हे व्यवस्थित असे धुवून आपण कुकरमध्ये याला शिजायला घालतो आहे. थोडंसं अर्धा लिटर आपण याच्यामध्ये पाणी टाकले. कुकर आपण फास्ट ठेवूया. कुकरला झाकण लावून घेतो आहे आणि 4-5 शिट्या होईल तोपर्यंत आपण कांदा बारीक कापून घेतो. उभा असा कांदा कापून घेतला आहे. हे 7-8 असे कांदे आहेत. उभे पातळ कांदे कापून घेतलेत. हे बघा आपण कढईमध्ये तेल घालून कांदे परतून घेऊया. कांदा छान असा परतेल तोपर्यंत आपण कांदा असा परतून घेऊया. इकडे आपले कुकरसुद्धा शिजून झालेत. आपले बटाटे टमॅटो बघा किती छान असे शिजलेत, तुम्ही बघू शकता. याला आपण 4 शिट्या दिल्यात आणि टमॅटोचं असं वरच्यावर आपण याचं साल काढून घेतो आहे. शिजल्यानंतर त्या पटकन असा निघते आणि इकडे आपला कांदा पण छान असा फ्राय झालेला आहे. तोपर्यंत आपण लसूण अद्रक किसून घेतलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट पण बनवून घेतले. कांदा आपला असा फटाफट असा फ्राय झाला आहे. हे बघा अद्रक लसणाची पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे. टाकल्यानंतर खूप छान असा मस्त असा सुगंध असा वास येतो अद्रक आणि लसणाचा पेस्टचा. पावभाजी बनवताना कांदा नेहमी एकदम असा ब्राऊन असा एकदम परतून घ्यायचा कडक. हे बघा आपण मॅचरने याला एकत्र असं करून घेऊया. छान मिक्स केल्यानंतर याची मस्त असं पावभाजी बनेल. छान शिजल्यामुळे हे पटापट मॅच होते बघा. पटकन असं आपण याला छान असं दाबून घेतोय. आपला कांदा छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला पावभाजीला लागणारे मसाले टाकून घेतोय. हे बघा पावभाजी मसाल्याचे 2 पाकिट आहेत. ते आपण टाकून घेतलेत, परतायला टाकलेत. त्याच्यानंतर आपण हळद घेतोय. हळद एकदम थोडीशी घालायची. लाल तिखट काश्मीरी आहे, छान असा कलर येतो याच्यामध्ये. एव्हरेस्टचा गरम मसालासुद्धा आपण घालूया. छान अशी झणझणीत पावभाजी बनेल आपली. हे बघा आपण आता मिक्स केलेलं बटाटा टमॅटो वाटाणे याच्यामध्ये परतून घेऊया. छान असे मॅचरनीच याला आपण छान असं हे करून घेऊया कढईमध्येच. बाहेरच्या पावभाजीमध्ये एकदम मोठ्या तव्यामध्ये करून घेतात. ही आपली घरी बनवलेली साधी सोपी रेसिपी आहे. छान असं आपण मिक्स करून घेतले बघा. याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं पाणी आहे ना, ते आपण याच्यामध्ये टाकून घेतोय. ते वेस्ट नाही, फेकून नाही द्यायचं, कारण ते हे बघा आपण तेच पाणी आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत पावभाजीमध्ये. मस्त आपली छान अशी पावभाजी झालेली आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंसं तुम्ही तिखट घालू शकता. मस्तपैकी पावभाजी मुलांना खूप आवडते. याच्यामध्ये आपण थोडंसं अमूल बटर घालून घेतोय.
बघा किती छान अशी पावभाजी झाली आपली. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलं आहे. आता याला छान असं परतून घेतोय. हे बघा आपण परत एक थोडंसं पाणी घातलं आहे व्यवस्थित त्याच्यामधले. बघा किती जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशी आपली छानशी घरगुती पावभाजी झालेली आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेतो या. ह्याच्या एकीकडे आपण तवा ठेवला आहे. तव्यामध्ये थोडंसं बटर टाकूया अमूलचं. त्याच्यामध्ये थोडीशी पावभाजीची भाजी टाकूया आणि छान असे पाव फ्राय करून घेऊया. रस्त्यावर आपण जशी रोडवरती पावभाजी खातो डेल्यावरची, तशीच ही पावभाजीची रेसिपी आहे. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईबसुद्धा करा. हे बघा किती छान असे आपली पावभाजीची रेसिपी झालेली आहे. आता आपण प्लेट लावून घेतोय. हे बघा बरोबर आपण लिंबू घेतला आहे, कांदासुद्धा घेतला आहे. हे बघा एका प्लेटमध्ये आपण पावभाजी घेतली. याच्यामध्ये आपण थोडंसं अमूल बटर टाकूया. कांदा घेतलाय, लिंबू ठेवलाय थोडा साईडला आणि पाव. छान अशी आपली प्लेट तयार झाली. नक्की करून बघा. क्रिसमस निमित्ताने शुभेच्छा. थँक्यू.